नमस्कार मित्रांनो, आज आपण एक व्हिडिओ असा घेऊन आलेला आहे, टाकाऊपासून टिकाऊ असा व्हिडिओ आपण आज घेतलेला आहे. बघा आपला आहे हा टप. बघा आपण टप आता आंघोळी करता, धुणी भांडी करण्याकरता, पाणी साठवण्याकरता टप घेतो. मग हा टप आहे आपला. मग हे टप आहे ना, ह्या टपासाठी आपल्याला आता बघा ही टप फुटलेला आहे का. बघा मध्ये चीर गेलेली, बघा चीर गेलेली. बघा आपण शिवून घेतला होता, याला शिवून घेतला होता. मग जनावरांना आपण कुट्टी ही ह्याच्यामध्ये ठेवायचो, शेळ्यांना मेंढ्यांना आपलं कुट्टी ठेवण्याकरता वापर करत होतो. मग आता ह्याला न बंगाऱ्याला देण्याकरता किंवा भांडेवाल्यांना न देण्याकरता आपण ह्याचा घरगुती जुगाड उपयोग करणार आहे. मग असा उपयोग करणार आहे की तुम्ही माझा व्हिडिओ बघून आश्चर्यचकितच होणार. कारण का, तुम्ही म्हणता दादा टाकून देण्यापेक्षा तुम्ही इतका उपयोग भारी केला, आणि उपयोग आपण अशा पद्धतीने करणार आहे की आपल्याला त्याच्यापासून पुण्य बी भेटणार आहे आणि आपल्याला ह्याचा फायदा बी होणार आहे. मग आपल्याला हा टप आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही दावं, बघा हे रस्सी आपली सुताचं दावं, ही पण आपल्याला लागणार आहे ह्या व्हिडिओ करता. बघा ही दावी बी अशी आता किती बी पडलेले असतात असे इकडं तिकडं. मग आपण हे दावं, बघा आपण असे दावे दोन घेतलेली, बघा दोन दावे आपल्याला लागणार आहेत. मग ह्या दाव्यापासून आपण कसा व्हिडिओ बनवतोय हे तुम्ही पहा. मग आपल्याला अशा वस्तू न टाकून देण्याकरताच आपण ह्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने करावा, हे असं माझं म्हणणं आहे. मग बघा आपण आता आपल्याला लय टाईम न घालवता, ह्याची बी लय जास्त न माती करता आपल्याला ह्याची आता आपल्याला बघा लागणार आहे ती म्हणजे एक कटर. कटरने आपल्याला होलं पाडून घ्यायचं. बघा आता होलं पाडून घ्यायचं, तर मग होलं पाडून घ्यायलासाठी आपल्याला माप घ्यायचं आहे थोडं. मग बघा आपण आता माप घेऊया. बघा या सेंटरमध्ये मधोमध आपल्याला माप घेऊन दोन होलं पाडायच्यात. बघा अशा पद्धतीने आपल्याला दोन होलं पाडायच्यात आणि अशी दोन पाडायच्यात. बघा असे आपल्याला चार होलं पाडून घ्यायच्यात. मग तरी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ कशासाठी बनवतोय तुम्ही आता हे पहा. आपण ह्याचा आता इतके दिवस मुख्य जनावरांसाठी खाद्य ठेवण्याकरता पेंड, गहू असे भरपूर कुट्टी करण्याकरताच उपयोग केला. मग आता ह्याचा आपण इतका मोठा आणि इतका फायद्याचा उपयोग करणार आहे की तुम्ही आता पहा. मग बघा आपल्याला आता सुरुवातीला इथं होलं पाडून घ्यायचे. मग बघा आता आपण होलं पाडायला सुरुवात करूया. आता होलं पाडून घेऊया. बघा आता इथं आपल्याला होलं पाडायला सुरुवात करायची. बघा आपण आता एक होल पाडलेलं आहे, हे पहा. बघा आता एक आपण इथं होल पाडलेलं आहे. बघा आतल्या साईडने पहा, आहे का. अशा पद्धतीने आपल्याला होलं पाडून घ्यायचं. बघा आता एक पाडलेलं आहे. आता आपण ह्या साईडने दुसरं पाडूया. बघा या साईडने बी आपले एक होल झालेलं आहे. दोन होलं आपण पाडून घेतलेली इथं. बघा आपली दोन होलं झालेली आहेत पाडून. आत्ता आणि दोन आपल्याला घ्यायच्यात पाडून. बघा आता बघा आणि काय फाटशेने बोळं पडतात लगेच. हे बोळं पाडायचंच आहे आपलं. हे पहा आपलं हे पण बोळ होल पाडून झालेलं आहे. तरी मित्रांनो आपल्याला आणखी एक इथं होल पाडून घ्यायचंय.
हे पहा मित्रांनो, आपली चारी बी होल पाडून झालेली आहेत. हे पहा हे. मग तरी मित्रांनो आपण ह्याच्यापासून असा जुगाड व्हिडिओ बनवणार आहे की एकच नंबर व्हिडिओ आहे ती. कारण कसं आहे माहिती आहे का, आपण असं मुख्य जनावरांसाठी भरपूर अशी करून ठेवलेली जुगाड आहेत. मग त्यासाठीच आपल्या डोक्यात आलं आता फुटलेला टप आहे, ह्या टपाचा आपण वापर करायचा तरी काय, म्हणून हा उपयोग आपण आज करणार आहे. मग तरी मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला ही जुगाड बनवायचं आहे. मग हो का, आता आपल्याला लागणार आहे ती म्हणजे आपल्याला इस्कुरची हवी आपल्याला थोडी होलं ह्याची घेतलेली आहेत ना, हे बुरळून घ्यायचं. आता हे आपल्याला मऊ करून घ्यायच्या, थोड्या खाचा पाडलेल्या आहेत ना त्याला. तर म्हणता दादा काय केलंय, ही चांगल्या टपाचं वाटोळे केले, पण टप हे आपला फुटलेलाच होता. मग ह्याचा उपयोग आपण कशा पद्धतीने तुम्हाला करून गावतोय ते आता पाहतोय. आता आपली होलं बुरळून झालेली इथं. आता हे साईडला ठेवूया. मग मित्रांनो आपल्याला आता रशी, ह्या रशीचा वापर बी करायचा आहे. किती आपण टप घेतो आंघोळी करता, धुण्याकरता, भांड्याकरता, पाणी घेण्याकरता आपल्याला टपाचा भरपूर उपयोग होतात. बघा आपल्याला आता ही दावई का नाही, बघा सुरुवातीला बघा हितनं वळून घ्यायचं आहे. बघा हे पहा अशा पद्धतीने आपल्याला ही दावं वळून घ्यायचं आहे. बघा हितनं दावं वळून घेतलंय. बघा आपण ह्या पद्धतीने हितनं एक दावं वळून घ्यायचं. बघा आपले दोन्ही दावी समान करून घ्यायच्यात. या साईडचं ना अशा पद्धतीने आपल्याला समान करून घ्यायचे. ह्या बाजूला आपण ही दावी बांधलेली. बघा मग तुम्ही म्हणता दादा ही दावी बांधून नेमकं करताय तरी काय तुम्ही, पण आपण काय करतोय हे आपलं पूर्ण व्हिडिओ झाल्याच्या पुढं तुम्हाला कळणार आहे. बघा आपण साईडला ठेवूया. बघा आता दुसरी रस्सी बघा अशाच पद्धतीने आपल्याला बघा हिथंच बांधून घ्यायची. अशाच पद्धतीने आपण होलं पाडल्यात ना, त्याने आपल्याला गिरमिटाने त्यातनं परत आपल्याला पहिले जशी दावी घेतली होती आपण तशाच पद्धतीने दावी घ्यायच्यात. मग हीच आपला व्हिडिओ आपल्याला आज कसा करायचा आहे, टाकाऊपासून टिकाऊ. आता ही टिकाऊ वस्तू अशी होणार आहे आपली की आपल्याला कायमस्वरूपीचीच होणार आहे. कायमस्वरूपीची म्हणजे तुम्ही म्हणता दादा काय करतोय दावी टपाला बांधून, पण तुम्ही आता आपण केल्याच्या पुढं पाहणारच आहे. अशा पद्धतीने आपल्याला ही अशी बांधून घ्यायची दावी. बघा ह्या पद्धतीने आणि अशा पद्धतीने ही बांधून घेतलेली बघा. बघा कसे बघा. मग आता आपल्याला हीच दावी बघा आपल्याला आता वरती टांगून घ्यायच्यात. बघा आता आपण ह्याला आता टांगायला सुरुवात करूया. बघा आपण टीप घ्यायची उभा राहण्याकरता. आपण असं आपल्या पत्र्याचं शेड आहे. आपल्याला भरपूर कोंबड्या आहेत, त्या कोंबड्या कुठे ते अंडी घालतात. आता या उंदराची, पाऊस पडल्यामुळं सापांची भरपूर भीती राहते. त्याच्यामुळं आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला ही बांधून घ्यायची आहे.
अशा पद्धतीने चारी गाठण द्यायची आपल्याला इथं आणि राहिलेली दोरी अशी पॅक करून घ्यायची आपल्याला. आता ही पॅक झालेली आता राहिलेल्या दुसऱ्या 2 दोऱ्या आहेत ना ते आपल्याला त्या जशा बांधून घेतल्या आपण ना तशाच ह्यांना पण अशा वरती टांगून घ्यायच्या. असा बॅलन्स करून घ्यायचा आहे का, बॅलन्स कसा झालेला आहे. मग तशाच पद्धतीने पहिले जसं बांधलं होतं तशा पद्धतीने ह्याला आपल्याला बांधून घ्यायचं आहे. आपण अशा पद्धतीने हे बांधून घ्यायचं आहे का. या पद्धतीने बांधलेले पहा. आता टिप आपण साईडला ठेवूया. तरी मित्रांनो बघा आपण बांधलेले हे काय बनवलं असेल तुम्ही आता ओळखू शकता. आपण आता आपल्या घरामध्ये कसं आहे माहिती आहे का, कोंबड्या असतात, कुठं बी अडचणीमध्ये अंडी घालतात. आता पाऊस पडल्यामुळं सरप ही फिरतात जास्त, मग ती काय होतात ते अंडी खात्यात. मग त्यासाठी आपल्या कोंबड्या पाळलेल्या असतात. ह्या कोंबड्या येणार ह्याच्यात बसणार मस्तपैकी अंडी ही घालणार आणि व्यवस्थित निघून जाणार. मग त्याच्यामुळं आपल्याला ह्या जुगाड व्हिडिओ बनवायचा होता. मग आपण आता ह्याचा जास्त उपयोग कशासाठी करतोय ते तुम्ही पहा. आता हे कोंबड्यांचं मी सांगितलं तुम्हाला. मग आता का मी बाहेर जाऊन आपली काय पिल्ला आणतोय बघा, कशाची पिल्ला आणतोय ते आता तुम्ही पहा. कारण मुख्य आपण आपल्यासाठी तर किती बी असं झोलं बांधतो, किती बी झोकं बांधतो लहान लेकरांकरता आणि आपल्या बसण्याकरता. की पहा आपण बनवलेला आता आता ह्याच्यामध्ये आपण काय ठेवतोय आणि कसा पुण्य कमी होतोय ते बघा. आपण तर आपल्या लेकरा बाळांसाठी ह्याच्यासाठी बनवतो झोकं. मस्त गार्डन मध्ये बागेमध्ये किती बी झोका असतात, पण आपण घरगुती मुख्य जनावरांसाठी आपण झोका बनवतोय. तरी मित्रांनो आपण ब्लँकेट घेतलेली आपण आता याच्यामध्ये अशी ब्लँकेट टाकून घेऊया. अंडा ऋतू नाही म्हणून मऊ मस्त पैकी करून घ्यायचंय बघा. या आता इकडे बघूया आपण बघा काय आणतोय बघा. ही पहा आपली पिल्ले. आत्ता शेळ्यांना दूध प्यालेली. आता शेळी आपल्याला सोडायची. मग शेळी सोडायची ना तरी मग ह्यांना मस्तपैकी कुठं जापामध्ये ह्याच्यामध्ये न कोणता मस्तपैकी तेव्हा आपल्याला ह्याच्यामध्ये असे ठेवून घ्यायचे. मस्तपैकी का हे बघा आता कसे मस्त बसतात बघा. का आहे का कसे मस्त पैकी बसते. अरे बापरे ऐका हो का कशी बसलेत बघा. ऐका एकाने आता उडी मारली होती कशी दिसतात. आता मस्त वेगळी शेळ्यात चरा गेल्या काय केल्या तरी आपल्या बसत्यात मस्त वेगळी. आणि आता आणला खेळायला झाला झोका. आहे का आपल्या मुलांसाठी ह्याच्यासाठी तर आपण झोका बांधतोच, पण आज ह्या मुख्य जनावरांसाठी बघा. अरे बापरे कसलं छान वाटतंय बघा. आहे का कसं वरनं हालतोय बघा मस्त वेगळी. हे का दिवसभर आता करड बसणार ह्याच्यामध्ये आणि संध्याकाळच्याला आपण
कोंबड्या आपण पाळलेल्या आहेत. आता कोंबड्या चरायला गेलेल्या आहेत. ते संध्याकाळी पुन्हा आपल्या कोंबड्या मस्तपैकी त्याच्यात बसणार, अंडी बिंडी घालणार. काय आहे का त्यांना कशाचं ब्या नाही राहणार, काय नाही, मस्तपैकी आहे का. मग तरी आपण मित्रांनो हा झोक्याचा व्हिडिओ बनविला होता. मग हा झोक्याचा व्हिडिओ बनविला होता, तुम्हाला कसा वाटतोय हे आपल्याला कमेंट करून सांगा. हो का, कसे बसल्यात बघा एकदा आणि तुम्ही, आहे का. मस्त पैकी आता खाली आपण त्याला ब्लँकेट टाकलेली बसायला. आता मस्त पैकी कवर पण बसणारी, वरती फॅन आहे, गरम व्हायला लागलं तरी त्यांना लावायला मस्त. मग मित्रांनो आपण व्हिडिओ बनवलेला तुम्हाला कसा वाटला हे आपल्याला कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबर करा. नमस्कार मित्रांनो. आणखी एक वेळ झोका देतो यांना, आहे का.